आतापर्यंत बरेच कव्हर केलेले आहेत मी तसे. नेक्स्ट कर. सगळ्यात इम्पॉर्टंट बेनिफिट, सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. सर आपण कशा कशाचं क्रेडिट घेऊ शकतो? तुम्ही लॅपटॉप घेतला तुम्ही क्रेडिट घेऊ शकता. तुम्ही पण लक्षात ठेवा मी काय काय सांगतोय. मोबाईल घेतला क्रेडिट घेऊ शकता. आता मोबाईल तुम्ही अनरजिस्टर्ड आहात तुम्ही क्रेडिट घेऊ शकत नाही. तुम्ही टू व्हीलर घेतलात, फोर व्हीलर नाही, टू व्हीलर घेतलात तुम्ही क्रेडिट घेऊ शकता. तुम्ही सायकल घेतलात बिझनेससाठी क्रेडिट घेऊ शकता. तुम्ही पंखा घेतलात, टेबल घेतलात, फर्निचर घेतलात, चेअर घेतलात क्रेडिट घेऊ शकता. पार्टिशन घेतलं क्रेडिट घेऊ शकता. तुमचा जर नॉर्मल कपडे तुम्ही घेतले तर तुम्ही ह्याचं क्रेडिट नाही घेऊ शकत. हा बिझनेस एक्सपेन्स नाही, हा पर्सनल एक्सपेन्स आहे. पण इथे एलिट गुरुकुल लिहिलं तर लगेच हा काय होऊन जातो, म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये बिझनेस एक्सपेन्स आणि जीएसटी मध्ये ह्याचं क्रेडिट अवेलेबल होऊन जातं. मार्केटिंग एक्सपेंडिचर होऊन जातो माझ्यासाठी तो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही बेनिफिट मध्ये कन्वर्ट, म्हणजे तुम्हाला फक्त वाटतं की मला रॉ मटेरियलचंच क्रेडिट मिळतं. मी बोलत नाही की फक्त तुमच्या मटेरियलचं तुम्हाला क्रेडिट मिळतं. मी तुम्हाला सांगतोय मटेरियल सोडून बिझनेसमध्ये जेवढ्या तुम्ही गोष्टी वापरता सगळ्या गोष्टींचं क्रेडिट अवेलेबल आहे. सर मी मर्सिडीज घेतो त्याचं क्रेडिट नाही देत गव्हर्नमेंट, कारण की मर्सिडीज बिझनेसची आयटम नाही आहे, शोक आहे तो, शोक. टेम्पो घेतलं तर टेम्पोचं क्रेडिट मिळेल. एम्प्लॉयला पिकअप ड्रॉप करायला बस घेतलात येलो प्लेटची त्याचं क्रेडिट मिळेल. मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे कोणत्या आयटमचं क्रेडिट मिळतं आणि कोणत्या आयटमचं क्रेडिट नाही मिळत. आणि कोणत्या आयटमचं घेतलं तर ते रिस्की आहे. जसं तुम्ही एअर ट्रॅव्हल बुक केली तर तुम्ही क्रेडिट घेऊ शकता त्याचं, पण तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की तुम्ही जे मनालीला गेलेलात ते बिझनेस टूरसाठी गेलेलात बायकोला घेऊन दुसऱ्याच्या. स्वतःच्या बायकोला घेऊन ते पर्सनल झाला ना. सो कोणते क्रेडिट घ्यायचे कोणते क्रेडिट नाही घ्यायचे त्याची लिस्ट असते, ती तुम्हाला समजावी लागते. नंतर तुम्ही हे बोलू शकत नाही अरे आम्हाला माहितीच नव्हतं ह्याचं क्रेडिट घ्यायचं नव्हतं असं ना. नंतर बोलून काहीच फायदा नाहीये. नोटीस आल्यानंतर काहीच नाही करू शकत. वायडर मार्केट ऍक्सेस. मग वायडर मार्केट ऍक्सेस म्हणजे काय? तुम्ही ई कॉमला जाऊ शकता जर तुम्ही अनरजिस्टर्ड आहात किंवा कंपोजिशन मध्ये आहात. म्हणजे कंपोजिशन आणि आपण अनरजिस्टर्ड एकच पकडूया. जर तुम्ही कंपोजिशन किंवा अनरजिस्टर्ड असाल तर तुम्ही ई कॉम वरती रजिस्टर्ड नाही करू शकत. फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिंत्रा किंवा अशी स्वतःची वेबसाईट काहीच नाही करू शकत. ई कॉमर्स वरती तुम्ही जाऊ शकत नाही. आणि माझं असं मत आहे जी गुड्स इंडस्ट्री मधली लोक आहेत ते जर ई कॉम वरती नाही गेले तर थोड्या वर्षाने ते 100% बंद होणार आहेत. 100%. जे हॉटेल झोमॅटो स्विगी वरती नाहीये ते 100% त्याचा धंदा कमी होणार आहे. कारण की लोक आता खूप कमी लोक आहेत जे घरातून बाहेर निघून हॉटेलमध्ये जाऊन जेवायला एवढा वेळ काढतात. सगळ्यांना ऑन टेबल पाहिजे. झोमॅटो आणि स्विगीने आता ऑन डेस्क अशी सर्व्हिस चालू केली बँगलोरमध्ये. ऑन डेस्क म्हणजे ते लोक आयटमच असं पॅक करून देतात की तुम्ही काम करता करता खाऊ शकता. पॅन्ट्रीमध्ये जाऊन जेवायचा पण वेळ नाही आता लोकांकडे. त्याची सेपरेट पॅकिंग आहे. यू हॅव टू आयडेंटिफाय की मार्केटमध्ये काय चेंज होणार आहे त्याच्या हिशोबाने. पण जो जीएसटी मध्ये रजिस्टर्डच नाही तो ई कॉमर्स जाऊच नाही शकत. इम्पॉसिबल. मग ते तुम्हाला बघावं लागेल. सर तुम्ही वायडर टॅक्स फिक्स म्हणजे अजून काय इंटरस्टेट पण तुम्ही करू शकता, इम्पोर्ट एक्सपोर्ट पण करू शकता. पण इंटरस्टेट इम्पोर्ट एक्सपोर्ट करायला पुन्हा काय लागेल? दुसऱ्या स्टेटमध्ये माल विकायला किंवा बाहेर माल विकायला रजिस्ट्रेशन लागणार. किंवा हायवेवरती गाडी पकडली ज्याचं बिल नाहीये त्याच्याकडे, जीएसटीचं बिल नाही, तुम्हाला माहिती आहे किती त्रास देतात. ईवे बिल असायला पाहिजे, जीएसटीचं इन्व्हॉइस असायला पाहिजे, गाडी पकडतात ते लोक. आता तुम्ही कोल्हापूरला जाताना टोल तुम्ही बघाल तर टोलचा पॅटर्न चेंज केलाय. म्हणजे प्रायव्हेट गाड्या ते लोक एका साईडने सोडतात आणि ज्या हे ट्रक वगैरे सगळ्या गाड्या आहेत ते वे ब्रिज वरून जातात. म्हणजे त्या गाडीमध्ये माल किती किलोचा आहे त्याचं वे ब्रिजच्या टोल वरती त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असणार आहेत. आता हे का केलं त्यांनी? गव्हर्नमेंटने एवढा खर्च करून वे ब्रिज, वजन काटा, गाड्यांचा वजन काटा का लावला टोलवरती? कारण की कसं होत होतं 10 टनाचा माल येत होता पण 2 टन व्हाईट मध्ये यायचा, 8 टन ब्लॅक मध्ये यायचा. थोडा व्हाईट थोडा ब्लॅक. आता तिकडे वजन काट्यावरती वजन होणार, ईवे बिल त्याचं ऑलरेडी रेट झालेलं असणार, मिसमॅच येणार. गव्हर्नमेंट रेकॉर्डवरती नजर ठेवणार, ती गाडी कधीतरी हायलाइट होणार आणि त्या गाडीला कधीतरी त्या टोलवरती पकडलं जाणार. आणि एकदा पकडलं की फक्त त्या गाडीमध्ये जो माल आहे तो नाही पकडत, मग त्याचा वेंडर कोण, त्याचा सप्लायर कोण, त्याच्या मागे कोण, त्याच्या मागे कोण, त्याच्या मागे कोण, अगदी मॅन्युफॅक्चरर पासून
रिटेलर पर्यंतची पूर्ण चेन ओपन करतात ते लोक. आणि कशी करतात ते तुम्हाला सांगितलं. लिगली ते लोक पण करत नाहीत. डिपार्टमेंट पण बऱ्याच गोष्टी इलिगली करतो. कारण की चोर के घर चोरी करना कहाँ चोरी हो गई. डिपार्टमेंट एकदम क्लियर आहे. तुम्ही कसं जाऊन बोलू शकता की नहीं नहीं ये मेरे साथ गलत हो रहा है. डिपार्टमेंट शुरू किसने किया था. बिझनेसची क्रेडिबिलिटी वाढते. जसं तुमचं इंस्टाग्रामवरती प्रोफाईल असतं तसं जीएसटीचं एक प्रोफाईल असतो. तुम्ही कुठल्याही माणसाबरोबर बिझनेस करताना त्याचा जीएसटी जाऊन चेक करायचा असतो. तो वेळेत रिटर्न भरतोय की नाही, तो वेळेत टॅक्स भरतो की नाही, अशी एक प्रोफाईल क्रिएट होते जीएसटीच्या पोर्टलवर. आणि इट इज ऍक्सेसेबल टू एव्हरी. म्हणून त्याच्याकडे एक तर तुमच्याकडे पॅन असायला पाहिजे किंवा त्याचा जीएसटी नंबर असायला पाहिजेत. ते चेक करून तुम्ही इझिली त्याची प्रोफाईल चेक करू शकता. टॅक्स प्रोफाईल नावाची गोष्ट आहे आता मार्केटमध्ये. आणि जर तुमची टॅक्स प्रोफाईल स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला ऑर्डर मिळतील. जर तिथे पोर्टलवरती दिसतंय की हा माणूस काय वेळेमध्ये टॅक्स भरत नाही, रिटर्न भरत नाही, तुम्ही त्याच्यावर बिझनेस कराल नाही करणार. ठीक आहे ना. इज ऑफ डुईंग बिझनेस गव्हर्नमेंट ह्याच्यावरती काम करायला लागलंय. अजून पण आपल्या देशामध्ये धंदा करणं एवढं इझी झालेलं नाहीये. पण 2017च्या अगोदर जेवढी डिफिकल्टी होती तेवढी डिफिकल्टी आता नाहीये. म्हणजे कंपॅरिझन मध्ये आता कमी त्रास होतो. त्रास आजही आहे पण कंपॅरिझन मध्ये जर मी 1990s ला गेलो तर एखादी फॅक्टरी लावायला 10 वर्ष लागायची. 10 वर्ष लागायची लायसन्स काढायला. 10 वर्ष विचार करा तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे. आता 1980 मध्ये जर तुम्ही बिझनेस प्लान प्रपोजल टाकलात 1990 किंवा 1995 मध्ये तुम्हाला लायसन्स भेटणार आहे. एवढं डिफिकल्ट होतं. आणि प्रत्येक काउंटरवरती करप्शन. 100-150 लायसन्सेस एवढं डिफिकल्ट करून ठेवलं होतं म्हणजे गव्हर्नमेंटने. मग थँक्स टू मनमोहन सिंगजी ते 1991 मध्ये फिनान्स मिनिस्टर बनले. त्यांनी एलपीजी स्कीम आणली, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी ढिल्या करायला चालू केल्या. आणि आजही गव्हर्नमेंट तेच करते. गव्हर्नमेंट दरवर्षी जर 50 लॉ बनवत असेल तर 100, 150, 200 लॉ डिलीट करायला लागले. गव्हर्नमेंट दोन्ही गोष्टी करायला लागले. आत्ताचं गव्हर्नमेंट पण इन्कम टॅक्स लॉ जेवढा मोठा होता त्या लोकांनी त्याला जवळजवळ 50-60% वरती आणलाय. नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट आला, पास झाला, प्रेसिडेंटची असेंट आली 11 ऑगस्ट 11 तारीख देवी. ठीक है ना. अपने लिए लकी है. बहुत नोटिसेस आएगा मार्केट में, बहुत पैसा है. आमच्या सीए लोकांचा धंदा कधी चालू होतो नोटीस आल्या नंतर. कारण की टॅक्स रिटर्न पर्यंत तुम्ही जे डुप्लिकेट सीए तिथपर्यंत जाता. नोटीस आल्यानंतर तो बोलतो आता ओरिजिनल सीए कडे जावा. हे आता आपल्या हाताच्या बाहेरचं आहे. ते नोटीसचे रिप्लाय देत नाही. ग्रोथ रेडी. तुम्ही जर रजिस्टर्ड असाल, कंप्लायड असाल, सगळं तुमचं कायद्यामध्ये आहे, तुम्हाला कायदा समजतो आणि उद्या जर एखादी मोठी ऑर्डर आली तुम्ही घेऊ शकता का. आरामात घेऊ शकता. कारण की तुम्ही सगळे लिगली, तुम्हाला जे बिझनेसचे लिगल कॉर्नर आहेत ते सगळे माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला स्केल करणं डिफिकल्ट नाही जाणार. इट्स लाईक जेव्हा तुम्ही अँड्रॉइड वरून आयफोन वरती जाता तेव्हा आयफोन सुरुवातीला असं अनइझी फिलिंग असते. किंवा गिअरची गाडी चालवताना ऑटोमेटेड गाडी चालवायला चालू केला तर थोडं अनइझी फिलिंग असतं. प्रीमियम आहे पण अनइझी फील होतं. कारण की नवीन आहे. प्रत्येक नवीन गोष्ट सुरुवातीला अनइझी वाटते. पण नंतर जेव्हा तुम्हाला त्याची एकदा सवय होते, एकदा तुम्हाला आयफोनची सवय लागली की तुम्ही त्याच्यानंतर स्टेप डाऊन करून अँड्रॉइड वरती येऊ शकत नाही. किंवा एकदा ऑटोमेटेड गाड्यांची सवय लागली की गिअरची गाडी हातामध्ये घेतली की असं वाटतं ट्रॅक्टर चालवताय की काय. ठीक आहे. ती फिलिंग चेंज होऊन जाते. तसंच जेव्हा तुम्ही लिगली कंप्लायड बिझनेस करता एवढी सुखात झोप लागते ना. कारण की डिपार्टमेंट कधीही येऊ देत. तुम्हाला फरक पडतोय का. नोटीस आली जरी चुकून माकून, कधी कधी नोटीस आपल्या चुकीमुळे नोटीस येतं असं नाही. मार्केटमध्ये दुसरं कोणतरी घाण करतं आणि नोटीस आपल्याला कधी कधी लागते. जर नोटीस आली तर तुम्हाला भीती असा इथे असा कळ येईल का आतमध्ये नाही. पण ज्याने ब्लॅक करून ठेवलेला आणि नोटीस फक्त इन्कम टॅक्सने तुम्हाला विशिंग यू हॅपी दिवाळी म्हणून लेटर पाठवले, पण बाहेर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट लिहिलंय. त्याला ते पॅकेट खोलायच्या अगोदर काही लोकांचा बीपी शूटअप होतो. ठीक आहे. त्यामुळे कधी विचार करा, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आला आणि बेल वाजवल्या, त्याच्या गळ्यामध्ये आयडिया इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा. किती लोक तर बेल वाजवल्यानंतरच खालती बसतात. म्हणजे पहिला दरवाजा खोलतात, दुसरा दरवाजा जो असतो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी खालती बसतात पहिले. मग त्यांना सांगावं लागतं अहो तुमच्याकडे नाही आलोय, 203 मध्ये आलोय. 203 मध्ये कोण आहे की नाहीये, तुम्ही पहिले पाणी प्या आणि नंतर या. एवढी फाटते लोकांची. कारण की ज्याने कांड केलेत त्याला त्याचं फळ कधी ना कधी भेटणार आहे. आणि एआयच्या जमान्यामध्ये 100% भेटणार आहे. मी 99.99 बोलत नाहीये. मी ह्या गोष्टीचा रोज अभ्यास करतो. त्या कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगतोय 100% डिपार्टमेंट
तुम्हाला जी पेनल्टी लागली पाहिजे ती लावणार आहे इथून पुढे तरी. त्यामुळे तुमचं, आमचं, गव्हर्नमेंटचं, आपल्या कम्युनिटीचं, सोसायटीचं, ह्या सगळ्यांचं भलं एकामध्येच आहे. जीएसटी रजिस्टर्ड नसाल तर स्टार्ट विथ रजिस्ट्रेशन. रिटर्न भरत नसाल वेळेत तर रिटर्न भरायला चालू करा. व्हाईट ब्लॅक हे खेळत असाल तर ब्लॅक बंद करा आणि व्हाईट चालू करा. त्याचे खूप बेनिफिट आहेत. आपण पुढे जाऊया. ठीक आहे. नेक्स्ट.